नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणादायी जीवनावर विकी कौशल यांची मुख्य भूमिका असलेला छावा या चित्रपटाचं टीजर नुकतंच रिलीज केलं गेलंय. छावा या चित्रपटाचं टीजर ऍक्च्युली युट्यूबवर डायरेक्टली लॉन्च करण्याऐवजी प्रोड्युसर्सनी आणि मेकर्सनी या चित्रपटाचं टीजर स्त्री 2 या चित्रपटाच्या प्रीमियरच्या दिवशी म्हणजे 14 ऑगस्टला ते मोठ्या पडद्यावर दाखवलं आहे, म्हणजे रिलीज केलं आहे. याला दोन कारणं होती. एक म्हणजे स्त्री 2 या चित्रपटाची जनतेमध्ये असलेली क्रेज, प्रचंड क्रेज, आणि दुसरं म्हणजे छावा या चित्रपटाचे निर्मातेही तेच आहेत जे आहेत स्त्री या पूर्ण युनिव्हर्सचे निर्माते, म्हणजेच दिनेश विजान आणि त्यांची प्रोडक्शन कंपनी मॅडॉक फिल्म्स. सो मित्रांनो, ऍक्च्युली ज्या दिवशी मी फर्स्ट डे फर्स्ट शो हा मूवी बघायला गेलो त्या दिवशी मला थोडा उशीर झाला मूवी बघायला जायला, स्त्री 2 मूवी बघायला जायला, आणि त्यामुळे मी छावा चित्रपटाचं टीजर मोठ्या स्क्रीनवर बघू शकलो नाही. आणि आय रिग्रेट दॅट गोईंग लेट फॉर दॅट मूवी. कारण या चित्रपटाचं टीजर मोठ्या पडद्यावर बघण्याची मजा काहीतरी वेगळीच असली असती. एवढ्या लोकांसोबत या चित्रपटाचं टीजर बघण्याची मजा खूप वेगळी असली असती. तो प्रचंड जल्लोष, जनतेने केलेला जय जयकार, हे खूप लोकांनी टीजर रिॲक्शनमध्ये दाखवलेलं आहे. पण मी ते मिस केलं आणि 2 दिवस झालेत युट्यूबवर या चित्रपटाचं टीजर रिलीज करून, पण तरीही अजूनही मला वेळ मिळाला नाही समहाव. बट आता या चित्रपटाचं टीजर सोबतच बघूयात आणि बघूयात या चित्रपटाचं टीजर कसं झालंय आणि कसं वाटतंय. सो दिस इज श्रीकांत आणि तुम्ही पाहतात CSR मूवीज. लेट्स गेट स्टार्टेड. तर चला, छावा टीजर. ओके ऑलराईट. मॅडॉक फिल्म सोबतच PVRच्या चॅनलवरही या चित्रपटाचं टीजर रिलीज केलंय. तर चला बघूयात. छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं और शेर के छावा. ओह माय गॉड, विकी कौशल, इट नेवर बिफोर. बापरे, फिल्म बाय लक्ष्मण उत्तेकर. शिवा गया. अक्षय खन्ना, ओळखू येत नाही अक्षय खन्ना. छावा. जय. Goosebumps guys, literally जे लावतात ना, इफ यू कॅन सी इट. ओके, 6 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होतोय. ऑलराईट. ओके, तर हिंदीमधला हा पहिलाच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरचा चित्रपट असणार आहे. आणि यापूर्वी जितके पण चित्रपट बनवले गेलेले आहेत मराठीमध्ये, नो डाऊट ते मूवीज चांगले होते. मी इनफॅक्ट माझ्या युट्यूब चॅनलची जर्नीच 19 फेब्रुवारी या दिवशी रिलीज झालेल्या शिवरायांचा छावा या चित्रपटात दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या चित्रपटाद्वारेच केली होती. तो चित्रपटही खूप चांगला होता. त्यांनी एका वेगळ्या दृष्टिकोनातून छत्रपती संभाजी महाराज दाखवले होते आणि तो चित्रपटही मला आवडला होता. पण त्या चित्रपटाचं बजेट कमी असल्याने VFX म्हणा किंवा अजून टेक्निकल अस्पेक्ट जे होते त्या चित्रपटाचे, ते कुठेतरी आपण त्यामध्ये कमी पडत आहोत. मराठी सिनेमामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो. नॉट जस्ट छत्रपती संभाजी महाराजांची मूवी, पण प्रत्येक चित्रपट मराठीमधील थोडे कमी बजेट असल्यामुळे आपण त्यांची बॉलिवूड सोबत किंवा इतर भाषामधील चित्रपटासोबत आपण त्याच्याशी तुलना करू शकत नाही. पण मला खूप आनंद होत आहे की छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर बॉलिवूडमध्ये एक बिग बजेट मूवी रिलीज केला जातोय, बनवला गेलाय, आणि खूप खूप प्रचंड आनंद होतोय. काय होतं ना, मराठीमध्ये जेव्हा चित्रपट रिलीज केला जातो, मराठी जनतेमध्ये ज्यांचं श्रद्धा आहे, ज्यांच्याबद्दल खूप श्रद्धा आहे आणि आदर आहे, अशा छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जेव्हा मराठीमध्ये चित्रपट बनवला जातो तेव्हा डेफिनेटली वी फील प्राऊड. पण कमी बजेट असल्यामुळे आपण त्याची रीच आणि त्याचं एक जे प्रेझेंटेशन आहे ते फार उत्तम होत नाही. कितीही आपण बोलायला गेलो तरी ते प्रेझेंटेशन कुठे ना कुठे कमी पडतं.
पण या चित्रपटाचं फक्त टीजर बघूनच असं वाटतंय की हा चित्रपट खूप धुमाकूळ घालणार आहे आणि लोकांना हा चित्रपट एवढा आवडणार आहे, ब्लॉकबस्टर. हा चित्रपट खूप कमाई करणार आहे. पण त्यासोबतच अजून एक डाऊटही आहे की फक्त चित्रपट बिझनेस करण्यासाठी, चित्रपट पैसे कमावण्यासाठी जर चित्रपट बनवणार असतील तर त्यामध्ये काही ना काही उणीव नक्कीच जाणवते. पण लक्ष्मण उत्तेकर एक मराठी माणूस या चित्रपटाचा डिरेक्टर असल्याने या चित्रपटाकडून खूप पॉझिटिव्ह वाईब्सही येत आहेत आणि होपफुली हा चित्रपट कुठेच कमी नसावा, कुठेच यामध्ये उणीव नसावी. छत्रपती संभाजी महाराज यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते तेवढंच धाडसी आणि तेवढंच पराक्रमी या चित्रपट असावं आणि त्यामध्ये कुठलीही काय म्हणतात त्याला राजकीय पार्श्वभूमी त्याला नसावी किंवा त्याला राजकीय जोड नसावी. जसं त्यांचं कॅरेक्टर होतं, जसं त्यांचं व्यक्तिमत्व होतं, तसंच ते आपल्यासमोर दाखवलं गेलं असावं या चित्रपटामध्ये, अशीच अपेक्षा करतो. आणि बस एवढंच आहे. चित्रपट व्हिज्युअली तर फार उत्तम दिसतोय, VFX वगैरे, आणि विकी कौशल सारखा ऍक्टर असल्याने डेफिनेटली ते खूप उत्तमरित्या आपल्यासमोर त्यांचं कॅरेक्टर, छत्रपती संभाजी महाराज यांचं कॅरेक्टर आपल्यासमोर सादर करतील. यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये, काहीच शंका नाहीये. त्यांनी यापूर्वी बायोपिक्स केलेले आहेत आणि ते त्यांनी खूप उत्तमरित्या केलेले आहेत. तुम्ही सरदार उधम सिंग बघा, त्यासोबत सॅम मानेकशॉ यांचा सॅम बहादर हा चित्रपट बघा. त्यांनी तो अक्षरशः जगला आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं फक्त लुक त्यांच्याकडे बघूनच वाटते की यार हा शोभतोय. एक पंजाबी माणूस असूनही तो एक मराठी माणसाच्या व्यक्तिरेखेत खूप शोभलाय. छत्रपती संभाजी महाराज म्हणजेच विकी कौशल असं आपल्याला वाटू शकतं या चित्रपटानंतर. कश्मीर महाजनी यांनी साकारलेलं सरसेनापती हंबीरराव या चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराज यांचं कॅरेक्टर आतापर्यंतचं माझं फेवरेट होतं. पण मे बी विकी कौशल त्याला टफ फाईट देतील अशी अपेक्षा करतो. आणि हा चित्रपट 6 डिसेंबरला रिलीज होणार आहे. तर डेफिनेटली महाराष्ट्रासोबतच पूर्ण देशातील जनता या चित्रपटाची वाट बघत असेल. आणि येस, हा चित्रपट मराठीसोबत हिंदीमध्ये हा बेसिकली ओरिजिनल मूवी आहे, पण हिंदीसोबतच हा चित्रपट मराठीमध्ये तर नक्कीच येईल. पण त्यासोबत हा चित्रपट कन्नड, तमिळ, तेलुगू या साऊथ रिजनल भाषांमध्येही रिलीज करायला हवा. हा पॅन इंडिया मूवी असायला हवा आणि तो होईलच, पण तो असायलाही हवा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सोबत लक्ष्मण उत्तेकर या चित्रपटाशी जोडले गेले असल्याने होपफुली एक मराठी माणूसच हा चित्रपट डिरेक्ट करतोय तर अजून अभिमान आहे की आणि त्याला एक मराठी माणूस मराठी भावना खूप उत्तमरित्या आपल्यासमोर मांडू शकतो. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल त्यांचं प्रेम हे या चित्रपटाद्वारे ते नक्कीच खूप उत्तमरित्या आपल्यासमोर मांडतील. आणि जसं आपण सगळेच छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना श्रद्धास्थानी बघतो, ते आपले आराध्य दैवत आहेत महाराष्ट्राचे, तसंच लक्ष्मण उत्तेकरही बघत असतील आणि त्यामुळे हा चित्रपट नक्कीच खूप चांगला होईल अशी अपेक्षा मला आहे. सो आणि ऍक्च्युली हा चित्रपट हिंदी आहे आणि मी हिंदीमध्ये या चित्रपटाचं प्रेझेंटेशन करणार होतो या व्हिडिओमध्ये. पण छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्रातील आराध्य दैवत समोर असताना हिंदी भाषा किंवा दुसऱ्या भाषेमध्ये भावना कशा व्यक्त होतील, ज्या प्रकारे आपण मराठीमध्ये व्यक्त होऊ शकतो, जितक्या आपण नॅचरली एक्सप्रेस होऊ शकतो, व्यक्त होऊ शकतो, तसं दुसऱ्या भाषेत होऊ शकत नाही. आणि इथे आपलं तर आराध्य दैवत आहे. सो या हा व्हिडिओ त्यामुळे मराठीमध्ये केला. सो या विल वेट फॉर दिस मूवी. टिल देन subscribe the channel, like the videos, and keep watching CSR movies.